नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMPSशी जे काही चालू घडामोडी असतील आणि जी असेल बघा ते सर्व या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 धनंजय मुंडे. लक्षात ठेवा, कृषी मंत्री कोण आहेत? धनंजय मुंडे. तसेच आपण इतरला सुद्धा या ठिकाणी जे काही मंत्री बघा त्यांना रिव्हिजन मारूयात. दादाजी दगडू भुसे हे कोण आहेत बघा? सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत बघा. त्याच्यानंतर बघा संजय दुलीचंद राठोड हे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत बघा. धनंजय पंडितराव मुंडे हे कोण आहेत बघा? कृषी मंत्री आहेत. सुरेश भाऊ दगडू खाडे कोण आहेत बघा? हे कामगार मंत्री आहेत मित्रांनो. संदीपान आसाराम भुमरे हे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री आहेत बघा. त्याच्यानंतर आहे बघा मित्रांनो, उदय रवींद्र सामंत हे कोण आहेत बघा? उद्योग मंत्री आहेत. तानाजी जयवंत सावंत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. रवींद्र दत्तात्रय चव्हाण हे कोण आहेत बघा? सार्वजनिक बांधकाम हे मंत्री आहेत. त्याच्यानंतर बघा अब्दुल सत्तार हे अल्पसंख्याक विकास आणि अवकाफ पणन मंत्री आहेत बघा. त्याच्यानंतर दीपक वसंतराव केसरकर हे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री आहेत. त्याच्यानंतर बघा धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम हे कोण आहेत बघा? अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आहेत. अतुल मोरेश्वर सावे हे कोण आहेत बघा मित्रांनो? गृहनिर्माण आहेत बघा. त्याचबरोबर इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण मंत्री. शंभूराज शिवाजीराव देसाई हे मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत. कुमारी आदिती सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आहेत. मंगल प्रभात लोढा हे कोण आहेत बघा? कौशल्य विकास आणि उद्योजकता नाविन्यता मंत्री आहेत पहा. अनिल पाटील कोण आहेत मित्रांनो? तर हे मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत. मित्रांनो, आपण आपल्या महाराष्ट्राचे बघितले तर भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचं करेक्ट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 शिवराज सिंह चौहान. मित्रांनो, भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? शिवराज सिंह चौहान हे आहेत. भारताचे राष्ट्रपती कोण आहेत मित्रांनो? द्रौपदी मुर्मू आहेत. हे पण लक्षात ठेवा, पेपरला विचारण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रकारे उपराष्ट्रपती मित्रांनो जगदीश धनखड. लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पंतप्रधान बघा आत्ताच झालेले नरेंद्र मोदी बघा. अमित शहा गृहमंत्री आहेत. राजनाथ सिंग मित्रांनो संरक्षण मंत्री आहेत बघा. एक मार्काला विचारलं जाऊ शकतं पोलीस भरतीला. निर्मला सीतारामन मित्रांनो ह्या कोण आहेत? अर्थमंत्री आहेत. एस जयशंकर मित्रांनो हे परराष्ट्र मंत्री आहेत बघा. धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत. शिवराज सिंग चौहान आत्ताच पाहिलं मित्रांनो कृषी मंत्री आहे. मनोहरलाल खट्टर बघा हे ऊर्जा मंत्री आहेत. कोण? ऊर्जा मंत्री. त्याचप्रकारे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि इथून पुढचे जे काही पेपर असेल किंवा जे काही करंट अफेअर असेल ते जर पाहायचं असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेनाचे जे काही प्रमुख आहेत CDS ते कोण आहेत? तर अनिल चव्हाण आहेत. लक्षात ठेवा. भूदल प्रमुख जर विचारले तर उपेंद्र द्विवेदी बघा. लक्षात ठेवा उपेंद्र द्विवेदी. वायुदल प्रमुख आहेत बघा विवेक राम चौधरी. नौदल प्रमुख आहेत बघा दिनेश कुमार त्रिपाठी. हे सगळे पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न सुद्धा पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. 50वे सरन्यायाधीश कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर DY चंद्रचूड मित्रांनो हे 50वे कोण आहेत बघा? सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवा DY चंद्रचूड. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950ला झालेली बघा. 47वे सरन्यायाधीश कोण होते बघा? महाराष्ट्रामधले होते ते शरद अरविंद बोबडे. त्याच्यानंतर 48वे होते बघा NV रमन्ना. 49वे होते उदय उमेश लळित. त्याच्यानंतर 50वे होते बघा आत्ताचे 50वे कोण आहेत? DY चंद्रचूड. हे सुद्धा पॉईंटमध्ये नेऊन ठेवा, 100% पेपरला विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती झालेली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक. लक्षात ठेवायचं बघा यांची नियुक्ती करण्यात आली बघा. अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावलेलं आहे? त्यामध्ये मित्रांनो हार्दिक पांड्याने या ठिकाणी अव्वल स्थान या ठिकाणी पटकावलेलं आहे. कोणी? हार्दिक पांड्याने. दुसरा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा. ICC T20 क्रिकेटमध्ये फलंदाजी क्रमवारीमध्ये कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावरती बघा? बॅटिंगमध्ये तर ट्रेव्हिस हेड. लक्षात ठेवायचं आपल्याला ट्रेव्हिस हेड T20 क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या क्रमानेमध्ये बघा पहिल्या क्रमांकावरती राहिला. मित्रांनो हे जे काही बघा हे लेटेस्ट प्रश्न आहेत सगळे, त्यामुळे पोलीस भरतीला पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि मित्रांनो चालू घडामोडीसाठी बघा तुम्ही जर पोलीस भरतीच्या पेपरला क्वालिफाय झाले असाल तर लवकरात लवकर बघा चालू घडामोडी घेऊन टाका. यामध्ये तुम्हाला GK सुद्धा भेटणार आहे वन लाईनर रिव्हिजनसाठी. त्याचबरोबर
चालू घडामोडी सुद्धा भेटणार आहेत 149 रुपयाला. आपला फोनपे, गुगल पे नंबर बघा, तुम्ही डायरेक्ट याला 149 रुपये सेंड करू शकता आणि लगेच तुम्हाला ह्या PDF WhatsAppला ह्याच नंबरला मिळून जातील किंवा हा जो काही QR कोड आहे हा स्कॅन करून सुद्धा बघा तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करता येणार आहे. मित्रांनो, चालू घडामोडी लवकर घ्या, कारण की हा टर्निंग पॉईंट असणार आहे. यावरच बघा आपले प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे. बाकी गणित बुद्धिमत्ता हे आपलं सगळं रिव्हिजननुसार चालू असतं, परंतु चालू घडामोडी चेंज होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर बघा 149 रुपयाला आपल्याला ह्या नोट्स मिळून जाणार आहेत. लवकरात लवकर घेऊन टाका. पुढचा प्रश्न, सुजाता सैनिक कितव्या मुख्य सचिव आहेत असं जर आपल्याला विचारलं तर 45वें आपल्याला उत्तर लिहायचं बघा. कारण बघा, श्रीप्रकाशांना आपण महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल म्हणून ओळखतो आणि त्यांच्यानंतर खाली मोजलं गेल्यास तर 25व्या क्रमांकावर सुजाता सैनिक या आहेत. बघा, भारताचे नवीन नियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत? नोट डाऊन करून ठेवा. उपेंद्र द्विवेदी हे कोण आहेत बघा, आपल्या भारताचे नवीन लष्कर प्रमुख आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रॉजर बिन्नी. मित्रांनो, जे काय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आहे याचे अध्यक्ष आहेत कोण? रॉजर बिन्नी. BCCIचा लॉंग फॉर्म काय होतं बघा, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. स्थापना विचारली तर 1928ला स्थापना झालेली. याचे अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी. आणि मित्रांनो, सचिव जर विचारले तर सचिव आहेत बघा जय शहा. मुख्यालय मुंबईमध्ये बघा आणि CEO आहेत बघा हेमांग अमीन. आणि जर आपल्या भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक कोण होते? तर राहुल द्रविड हे कोण होते बघा, प्रशिक्षक होते. केंद्र सरकारने 1 जुलै 2024 पासून कोणते कायदे लागू केले आहेत? तर केंद्र सरकारने 1 जुलैपासून बघा भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष कायदा, ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे काय बघा, वरीलपैकी सर्व हे जे काय कायदे आहेत बघा, हे या ठिकाणी बघा नवीन कायदे लागू केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2024 हा विधानसभेमध्ये कोणी मांडला? तर महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2024 हा मांडलेला आहे बघा ऑप्शन क्रमांक 1 अजित पवार यांनी. लक्षात ठेवा मित्रांनो, अजित पवार यांनी. पेन प्रिंटर, काय प्रश्न आहे बघा, पेन प्रिंटर हा जो काय पुरस्कार आहे हा खालीलपैकी कोणास मिळालेला आहे? तर पेन प्रिंटर हा जो काय पुरस्कार आहे मित्रांनो हा अरुंधती रॉय यांना मिळालेला आहे. कोणाला? अरुंधती रॉय यांना हा मिळालेला आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघाचे कर्णधार कोण आहेत? बघा, जे काय पॅरिस ऑलिम्पिक आहे यासाठी भारतीय जे काही हॉकी आहे बघा, त्या हॉकीचे कॅप्टन कोण आहे? तर हरमप्रीत सिंग. लक्षात ठेवायचं आहे, हरमप्रीत सिंग हे काय बघा कॅप्टन आहेत. जगामधील पहिली CNG स्कूटर, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, जगामधील पहिली CNG स्कूटर कोणत्या कंपनीने चालू केली आहे? एक बाईक आहे बघा, ही जी काय बघा ही बजाज. लक्षात ठेवायचं बघा, बजाजने चालू केलेली 125 CCची असणारी, यामध्ये बघा CNGचा जो काही टाकी आहे बघा ती बसवण्यात आली आणि पेट्रोल आणि CNG दोन्हीवर सुद्धा चालणारी पहिली बाईक बजाज कंपनीने बघा या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. नवनियुक्त मुख्यमंत्री सुद्धा पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत बघा, चंद्रबाबू नायडू. लक्षात ठेवायचं आपल्याला, चंद्रबाबू नायडू हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बघा. झारखंडचे बघा कोण आहेत बघा, हेमंत सोरेन आहेत. त्याच्यानंतर ओडिसा राज्याचे बघा मोहन चरण माझी. सिक्कीमचे आहेत बघा प्रेम सिंग तमांग. लक्षात ठेवा मित्रांनो, सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रेम सिंह तमांग. अरुणाचल प्रदेशचे आहेत बघा पेमा खांडू. कोण? पेमा खांडू. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशचे आहेत बघा चंद्रबाबू नायडू. हरियाणाचे आहेत बघा नायब सिंह सैनी. कोण आहेत बघा? नायब सिंह सैनी. तेलंगणा राज्याचे आहेत बघा रेवंत रेड्डी. कोण आहेत? रेवंत रेड्डी. मिझोरामचे आहेत बघा लाल दुहोमा. लक्षात ठेवा, लाल दुहोमा. छत्तीसगडचे आहेत बघा विष्णुदेव साय. लक्षात ठेवा, विष्णुदेव साय हे काय आहेत बघा छत्तीसगडचे आहेत. राजस्थानचे आहेत बघा भजनलाल शर्मा. कोण आहेत? भजनलाल शर्मा. मध्य प्रदेशचे आहेत बघा मोहन यादव. लक्षात ठेवा, मोहन यादव कुणालचे आहेत बघा? मध्य प्रदेशचे आहेत. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या कितव्या पोलीस महासंचालक आहेत किंवा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कोण आहेत? कसा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा मित्रांनो आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त वेळा प्रश्न आलेला आहे बघा. जवळजवळ 150 वेळा मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न सगळ्यांनी डोक्यामध्ये ठेवायचा आहे. आणि मित्रांनो, हे जे काही पोलीस महासंचालक आहेत कितवे होते बघा? 48व्या. लक्षात ठेवायचं आहे, रश्मी शुक्ला ह्या 48व्या पोलीस महासंचालक आहेत. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो सगळ्यांनी 48व्या. लक्षात ठेवा, 48व्या. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, रश्मी शुक्ला यांचा जो काही पोलीस महासंचालक पदाचा कार्यकाल आहे हा कधीपर्यंत आहे? म्हणजे हे कधीपर्यंत पोलीस महासंचालक असणार आहेत रश्मी शुक्ला? तर करेक्ट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 4
3 जानेवारी 2026 लक्षात ठेवायचं आपल्याला 3 जानेवारी 2026 पर्यंत यांचा कार्यकाळ असणार आहे. स्टार मारून लिहून ठेवा मित्रांनो, हा प्रश्न तुम्हाला डायरेक्ट पेपरला पाहायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा जो काही पोलीस ध्वज आहे हा कोणत्या दिवशी प्रदान केला होता आपल्या महाराष्ट्र राज्याला? तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं 2 जानेवारी 1961. लक्षात ठेवायचं आपल्याला 2 जानेवारी 1961ला बघा हा देण्यात आला होता. बरोबर. या ठिकाणी बघा महाराष्ट्र पोलीस दलाची जी काही अधिकृत स्थापना आहे ती 1961ला झाली होती. महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज त्या दिवशी पंडित नेहरू यांनी प्रदान केला. पहा 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अथवा पोलीस रेजिंग डे म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर बघा, राज्यामधील टिंबटिंब शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही? तर धाराशिव. लक्षात ठेवायचं मित्रांनो, धाराशिवमध्ये पोलीस आयुक्तालय नाही. बघा महाराष्ट्रामध्ये एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. बघा मोठ्या शहरामध्ये पोलिसांची रचना ग्रामीण भागापेक्षा वेगळी असते. ग्रामीण भाग पोलीस अधीक्षकांच्या तर शहरी भाग बघा पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणामध्ये असतो. बघा आणि 12वे आयुक्तालय कोणतं झालेलं आहे तर मीरा भाईंदर. लक्षात ठेवायचं आपल्याला मीरा भाईंदर वसई विरार. लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस क्षेत्रामध्ये येतो? तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 2 नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. लक्षात ठेवायचं आहे नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये. बघा राज्यामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणा बघा 8 परिक्षेत्रामध्ये विभागलेली आहे. परिक्षेत्राचा प्रमुख विशेष हा पोलीस महानिरीक्षक असतो. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मराठवाड्यातील बघा 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या परीक्षेच्या अंतर्गत येतात. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे आधीपासूनच शहरी असल्याने ते बघा आता 34 जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलिसांचं कार्य 8 परीक्षे अंतर्गत चालतं. बघा 8 परिक्षेत्रा अंतर्गत चालतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. आणि मित्रांनो तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो, कारण की या ठिकाणामधून तुम्हाला तुमचे मार्क वाढतील. बघा आपण इंस्टाग्रामला कोणाला लाईक करत बसतो, कोणते कॉमेडी व्हिडिओ शिव्या असतात त्याच्यामध्ये, परंतु या ठिकाणी आपण नॉलेज देतो मित्रांनो. एक लाईक झालंच पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला असेच तुमचे मार्क फिक्स करणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो. काही मुलं बघा डिस्टर्ब होऊ नये म्हणून बघा या ठिकाणी बेल आयकॉन ऑफ करून ठेवतात, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सापडत नाही, तुमचे मार्क जातात. त्यामुळे मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही बेल आयकॉन सुद्धा ऑन करा आणि लगेच लाईकच्या बटनवर टच करा मित्रांनो. काहीतरी ज्ञान भेटतंय तर आपल्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या स्वरूपामध्ये असणार आहे. आणि यावर्षी काही करून मित्रांनो वर्दी घालूनच आपल्याला पूर्णपणे गुलाल आपलाच राहणार आहे मित्रांनो, बरोबर आहे की नाही? त्यामुळे गुलाल आपला असण्यासाठी अभ्यास पण आपल्याला करावा लागणार आहे, फुकट काहीच नाही. बघा पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न 4 मित्रांनो, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही? कोणता पोलीस घटक नाही? तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं सोलापूर शहर. लक्षात ठेवायचं आपल्याला सोलापूर शहर. या ठिकाणी 2 आकडा आहे. तर कोल्हापूर परिक्षेत्रा अंतर्गत येणारे पोलीस घटक कोणकोणते आहेत बघा? सातारा. लक्षात ठेवायचं मित्रांनो सातारा, त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण, सांगली, पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर येतात. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि पोलीस आयुक्तालय परिक्षेत्राच्या अंतर्गत या ठिकाणी येत नाही बघा पोलीस आयुक्तालय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी विचारले आपल्याला. सोलापूरमध्ये आहे बघा, नाशिकमध्ये पण आहे, अमरावतीमध्ये पण नांदेडमध्ये नाही बघा. मग ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल नांदेड. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आयुक्तालय बघा शहरी भागासाठी असतं. बघा जे काय आयुक्तालय असतं ते शहरी भागासाठी असतं, हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आणि आयुक्तालय मित्रांनो थेट पोलीस महासंचालकाच्या नियंत्रणामध्ये कार्य करत असतं, हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे बघा. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यासाठी बघा एकच पोलीस आयुक्तालय. नवी मुंबई आयुक्तालय ठाणे जिल्ह्यामध्ये येतं, म्हणजेच नवी मुंबई आणि मुंबई आयुक्तालयांचा काही संबंध नसतो. बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा 2 पोलीस आयुक्तालय आहेत बघा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे 2 आहेत बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा. सर्वात जास्त आयुक्तालय मित्रांनो ठाण्यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. ठाणे शहर, त्याच्यानंतर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर वसई विरार हे कुठे आहेत बघा? ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तर मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी हव्या असतील तर बघा 149 मध्ये तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे बघा, जो काय आपला गुगल पे फोनपे नंबर आहे हा 82 75 55 82 83 याला 149 सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा आहे. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला
जे काही महत्त्वाचे टॉपिक झाले असतील बघा, ते सगळ्याचे PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. जे पोलीस भरती आता आपल्याकडे टाईम आहे मित्रांनो थोडाफार, तरी एवढा पण टाईम नाही. परंतु तुम्ही जर आत्ता या ठिकाणी घेतल्या नोट्स, काय करता तर मित्रांनो, की पेपर आज उद्या पेपर आहे आणि आज आपल्या नोट्स घेतात. काय उपयोग होणार आहे त्याचा? काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला स्टडी करायची, त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि यावर्षी आपल्याला काही करून मित्रांनो वर्दी घालायची म्हणजे घालायचीच आहे मित्रांनो. कारण की असा चान्स पुन्हा येणार नाही. 17,000 पेक्षा जास्त जागा आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. मागच्या वर्षा भरतीप्रमाणेच ही सुद्धा भरती असणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगे मित्रांनो आपल्या नोट्स तुम्ही विकत घ्या मित्रांनो. कारण की ₹149 काहीच नाहीत. तुम्हाला एका ग्रुपला ॲड केलं जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला दररोजच्या अपडेटसुद्धा टाकले जातील. त्यामुळे लगेचच्या लगे मला 149 सेंड करा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो. कारण की टाईम आपल्याकडे भरपूर कमी असणार आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. हा जो काही नंबर आहे याला तुम्ही 149 सेंड करू शकता आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो तुम्हाला WhatsAppला मी सेंड करून देईल काही सेकंदामध्येच. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब हे राज्य पोलीस दलाचं नियतकालिक मुखपत्र आहे. तर हा प्रश्न एकदम सोपा आहे आणि बऱ्याच वेळेस रिपीट सुद्धा झालेला आहे बघा. दक्षता याचं करेक्ट आन्सर होईल बघा. दक्षता हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. राज्य पोलीस दलाचं नियतकालिक बघा, दक्षता हे मुखपत्र आहे बघा. ते दर महिन्याला या ठिकाणी प्रसिद्ध होत असतं बघा. मासिक आहे ते एक प्रकारचं. आणि राज्य पोलीस दलाचं ब्रीदवाक्य काय बघा, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार राज्याचं पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करत असतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. कायदा किती, पोलीस कायदा 1951. काही पण विचारलं जाऊ शकतं पेपरमध्ये. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे? तर गडद निळा. लक्षात ठेवा मित्रांनो, गडद निळा आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बघा पांढऱ्या रंगाच्या अक्षरामध्ये सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे आणि हाताचा पंजा दर्शवलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणतं चित्र आहे? तर हाताचा पंजा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय बघा, हाताचा पंजा. आणि महाराष्ट्र पोलिसांचा जो काय ध्वज आहे मित्रांनो, हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केला होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे, स्थापना दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2 जानेवारीला मित्रांनो या ठिकाणी स्थापना दिवस साजरा केला जातो. 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची पुनर्रचना होऊन या ठिकाणी स्थापना सुद्धा झाली होती. आणि 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन किंवा रेझिंग डे सुद्धा या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो. काय, रेझिंग डे. लक्षात ठेवा. SRPचा किती असतो? 6 मार्च असतो. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी बरेच जण फसतात बघा. काही जण पुणे करतात. तर लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचं जे काही मुख्यालय मित्रांनो हे मुंबई जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. कुठं? मुंबई जिल्ह्यामध्ये हे मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? एकदम सोपा क्वेश्चन आहे. तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. हे काय बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य. लक्षात ठेवायचं आहे ब्रीदवाक्य. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणतं पद मिळतं? पोलीस कॉन्स्टेबल पासून जर आपली पदोन्नती झाली किंवा प्रमोशन झालं तर आपल्याला कोणतं पद मिळतं बघा? तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक ए, हेड कॉन्स्टेबल. तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट लक्षात घ्यायचं आहे बघा, पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची जर प्रमोशन झालं तर पहिल्यांदा बघा पोलीस नाईक. लक्षात ठेवायचं आहे, पियन आपण त्याला काय म्हणतो, पियन. पोलीस नाईक हे भेटत होतं बरं का पद. परंतु 2022चा जो काही शासन निर्णय आला त्या शासन निर्णयानुसार पोलीस नाईक हे पद बघा रद्द करण्यात आलेले आहे बघा. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची नेमणूक हवालदार म्हणजेच हेड कॉन्स्टेबल पदावर या ठिकाणी डायरेक्ट केली जाते. आणि मित्रांनो जे काही प्रमोशन असतं हे साधारणपणे 10 वर्षांनी होत असतं. किती? 10 वर्षांनी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 10 वर्षांनी. 1 स्टार असल्यावर बघा ASI असतं. लक्षात ठेवा, जर 1 स्टार असेल खांद्यावरती तर ASI. PSIला बघा 2 स्टार असतात. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलीस खात्यामधील कोणतं पद हे केवळ पदोन्नतीनेच भरलं जातं, म्हणजे फक्त प्रमोशननेच भरलं जातं? तर पोलीस निरीक्षक. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवायचं आहे, पोलीस निरीक्षक. पोलीस निरीक्षक हे बघा पोलीस उपनिरीक्षक नंतर पदोन्नतीने भरलं जाणारं पद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी कोणतं पद नाही? तर पोलीस शिपाई आहे बघा, फौजदार सुद्धा आहे, हवालदार सुद्धा आहे, परंतु लॉन्स नाईक हे पद नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले करेक्ट आन्सर होईल बघा. मित्रांनो पोलीस शिपाई हे पोलीस खात्यामधील सर्वात कनिष्ठ पद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि लॉन्स नाईक हे भारतीय लष्करामधील हवालदार दर्जाचं पद आहे.
परंतु अशा नावानं कोणतंच पद हे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पाहायला मिळत नाही. आणि फौजदार म्हणजेच काय PSI. PSI म्हणजेच काय पोलीस उपनिरीक्षक. हे पण आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा. पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर अप्पर पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं आहे बघा, अप्पर पोलीस महासंचालक. पोलीस प्रशासनामधील सर्वात कनिष्ठ पद आपण बघितलं कोणतं आहे बघा, शिपाई आहे. आणि सर्वात वरिष्ठ पद कोणतं आहे बघा, पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं आहे, पोलीस महासंचालक हे सर्वात वरिष्ठ पद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. आपल्याला या ठिकाणी पुढीलपैकी विचारलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण असतात? असा जर प्रश्न आला तर बघा, ऑप्शन क्रमांक आपल्याला या ठिकाणी करेक्ट द्यायचं आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक. कोण असतात बघा, विशेष पोलीस महानिरीक्षक असतात. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणेमध्ये बघा 8 परिक्षेत्र आहेत. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या अंतर्गत 34, लक्षात ठेवा, 34 ग्रामीण जिल्हा पोलीस दल कार्यरत आहेत बघा. साधारणपणे 5 ते 6 जिल्ह्यांसाठी एक परिक्षेत्र असतं. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशामध्ये खांद्यावर कोणकोणते चिन्ह असतात? तर कोणकोणते चिन्ह असतात? लक्षात ठेवा, 3 स्टार असतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, 3 स्टार आपल्याला. तर मित्रांनो, या पदाची निवड MPSC मार्फत केली जाते. लक्षात ठेवायचं, MPSC मार्फत अथवा पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीने केली जाते म्हणजे होत असते. आणि यांच्या खांद्यावर बघा, उपअधीक्षकांच्या खांद्यावर 3 स्टार मपोसे. लक्षात ठेवायचं, 3 स्टार आणि मपोसे असं नाव असतं, मपोसे. पुढचा प्रश्न आहे चला, पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशामध्ये खांद्यावर काय असतं बघा, पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात. तर बघा, या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, 3 स्टार असतील बघा. त्याच्यानंतर लाल आणि निळी फीत आणि मपोसे असतील बघा. लाल आणि निळी आपल्याला रिबीन पाहायला मिळते बघा, छोटी अशी स्टारच्या साईडला. 3 स्टार, लाल निळी फीत आणि मपोसे आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस ध्वजामधील टिंबटिंब हे पारंपरिक चिन्ह आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे प्रश्न खूप आणि खूप महत्त्वाचे आहेत बघा. तुम्हाला हे मार्क डायरेक्ट फिक्स करून दिले जातील. तर महाराष्ट्र पोलीस ध्वजामधील कोणतं पारंपरिक चिन्ह आहे? पंचकोनी तारा. लक्षात ठेवा, पंचकोनी तारा हे चिन्ह आहे बघा. 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. आणि 1961ला काय केलं होतं बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना हा ध्वज सोपवला होता बघा. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताचा झेंडा, महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा एकमेकाला छेदतात आणि यामध्ये पंचकोनी चिन्ह असतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यामधील पोलीस दलामध्ये सर्वोच्च पद कोणतं असतं? तर पोलीस महासंचालक मित्रांनो, राज्यामधील सर्वोच्च पोलीस अधिकारी असतात. ते भारतीय सेवेमधील IPS अधिकारी सुद्धा असतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, IPS अधिकारी असतात. त्यांची जी काही नेमणूक आहे राज्य सरकार करत असते. आणि त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणामध्ये राज्यातील सर्व पोलीस कार्य करत असतात. लक्षात ठेवायचं आहे बघा. तर राज्यामधील पोलीस दलामधील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पोलीस महासंचालक. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतात? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतं बघा. ऑप्शन क्रमांक 1 पोलीस अधीक्षक असतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, पोलीस अधीक्षक हे असतात बघा. पोलीस अधीक्षक हे बघा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख असतात. पोलीस आयुक्त हे बघा तुलनेत मोठ्या शहरामध्ये पोलीस खात्याचे प्रमुख असतात बघा. आणि पोलीस महासंचालक हे राज्याच्या पोलीस खात्याचे प्रशासकीय प्रमुख असतात बघा. आणि राज्याचे गृहमंत्री हे राज्याच्या पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख असतात. कोण? गृहमंत्री. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर, महाराष्ट्र पोलिसांचं कोणतं बल हे नक्षलवाद्यांच्या मुकाबला करण्यासाठी बनवलेलं आहे बघा. महाराष्ट्र पोलिसांचं तर C-16. लक्षात ठेवायचं आपल्याला, C-60. तर मित्रांनो, या जे काही बल आहे, या बलाची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली होती. कधी? 1990 मध्ये. आणि हे कुठे आहे बघा, गडचिरोली. यांचं कार्यक्षेत्र कुठे? गडचिरोली. स्थानिक आदिवासींना पोलीस दलामध्ये भरती केलं जातं. आणि नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्यांना सर्व या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते बघा. सुरुवातीला या पथकामध्ये बघा 60 जवान होते. किती? 60 जवान होते. म्हणून याला मित्रांनो C-60 हे नाव पडलं होतं. आलं लक्षात. आणि सध्या या पथकामध्ये 100 पेक्षा अधिक जवान आहेत बघा. अगला क्वेश्चन पहा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तर हा प्रश्न बघा बऱ्याच वेळा पेपरला रिपीट झालेला बघा. 30-40 वेळा मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी
अकॅडमी आहे. नाशिक या ठिकाणामधील त्र्यंबक रोड या ठिकाणी बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी बघा. या ठिकाणी बघा पोलीस उपनिरीक्षक, लक्षात ठेवा, पोलीस उपअधीक्षक यांना नियमित प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. तसेच बघा पोलीस खात्यामधील विविध वर्गाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचं सुद्धा हे महत्त्वाचं केंद्र आहे बघा. याची स्थापना कधी झाली होती लक्षात ठेवा मित्रांनो, तर 1906 मध्ये या ठिकाणी स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं 1906 मध्ये. पुढचा प्रश्न पहा, 26 नोव्हेंबर 2008ला बघा, 26 नोव्हेंबर 2008ला मुंबई या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने कोणती यंत्रणा स्थापन केली? तर कोणती यंत्रणा या ठिकाणी स्थापन केली? फोर्स 1. लक्षात ठेवायचं आपल्याला फोर्स 1. लक्षात ठेवा मित्रांनो फोर्स 1. आणि मित्रांनो जे काही फोर्स 1 आहे याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर गोरेगाव या ठिकाणी बघा. यामध्ये 200 पेक्षा जास्त, लक्षात ठेवा 200 पेक्षा जास्त जवान या पथकामध्ये आहेत. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबादमध्ये मित्रांनो नॅशनल पोलीस अकॅडमी बघा. हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी. यामध्ये बघा भारताचे पहिले जे काही गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव देण्यात आलेले आणि त्या ठिकाणी बघा IPSची या ठिकाणी प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग होते. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरामध्ये आहे? महाराष्ट्र गुप्तवार्ता तर पुण्यामध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, पुणेमध्ये स्थित आहे. मुख्यालय लक्षात ठेवायचं आहे, याला MIA असं म्हणतात, महाराष्ट्र इंटेलिजन्स एजन्सी, बरोबर. मुख्यालय पुण्यामध्ये. आणि सुरक्षेच्या दृष्टीने गोपनीय माहिती म्हणजे जे काही सिक्रेट असेल ती माहिती गोळा करण्याचं काम बघता ही संस्था किंवा ही जी काही मित्रांनो एजन्सी करत असते. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र CPR, लक्षात ठेवा मित्रांनो CPR ही संस्था कोणत्या शहरामध्ये? तर मित्रांनो राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा पुणे. पोलीस संशोधन केंद्र CPR ही संस्था पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ बघा. पोलीस खात्याविषयी विविध प्रकारची संशोधन ही संस्था करत असते बघा. पुढचा प्रश्न आहे, दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचं कोणतं सशस्त्र दल काम करतो? तर कोणतं आहे? फोर्स 1 पाहिलं आपण, कोणतं करतं? फोर्स 1. पुढचा प्रश्न आहे बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर मित्रांनो हे डेहराडूनमध्ये आपल्याला पाहायला मिळते इंडियन मिलिटरी अकॅडमी. आलं लक्षात? आणि मित्रांनो ही जी काय अकॅडमी आहे उत्तराखंडमधील डेहराडून या ठिकाणी स्थित आहे. आणि मित्रांनो याची स्थापना 1932ला झाली होती. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं. कधी? 1932ला झाली होती. आणि NDA कोणत्या ठिकाणी? नॅशनल डिफेन्स अकॅडमी तर पुणेमध्ये बघा. आणि या अकॅडमीमध्ये काय केलं जातं तर ही जी काही लष्करी अधिकारी असतात यांना प्रशिक्षण देण्यासाठी इंडियन मिलिटरी, लक्षात ठेवायचं आहे, इंडियन मिलिटरी अकॅडमी संस्था कार्यरत आहे. पुढचा प्रश्न आहे, पोलीस विभागामधील K9 युनिट बघा. पोलीस विभागामधलं जे काय K9 युनिट हे कशाची संदर्भात आहे? तर श्वान म्हणजे काय? कुत्रे. लक्षात ठेवायचं आहे, जे काही आपले पोलिसांकडे असते बघा श्वान, ते जे काही एखादा मर्डर झाला किंवा एखाद्या केससाठी आपल्याला शोधाच्या कार्यासाठी बघा जे काही श्वान असतात बघा ते वापरले जातात. लक्षात ठेवायचं आहे, हा पुणे पोलिसांचं एक पथकाचा एक भाग आहे बघा K9. अनेक देशातील बघा श्वान पथकाला K9 असं नाव दिलं जातं बघा. याचा उपयोग कायसाठी होतो? जर एखाद्या ठिकाणी बॉम्ब असेल, त्याच्यानंतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी, त्याचबरोबर अंमली पदार्थाचा तपास करण्यासाठी बघा हे जे काही श्वान आहेत बघा हे वापरले जाते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? विचारले. कोणती संघटना आहे ती महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? तर ED. लक्षात ठेवा मित्रांनो ED संबंधित नाही. लक्षात ठेवायचे बघा. EDचं काम काय बघा, 100 कोटीहून अधिक मूल्यांचं गैरव्यवहार तपासण्याचं जे काही काम आहे बघा ते ED करत असते, बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, C60 फोर्सचं जे काय ब्रीदवाक्य आहे ते काय आहे? त्याचं ब्रीदवाक्य काय बघा, ऑप्शन क्रमांक 3 वीरभोया वसुंधरा. लक्षात ठेवायचं आहे, वीरभोग्या वसुंधरा हे नाव आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न मित्रांनो, पोलीस क्षेत्राशी संशोधन करणारी संस्था कोणती? पोलीस संबंधित संशोधन करणारी तर BPR&D. लक्षात ठेवा BPR&D ही लक्षात ठेवायचं. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. स्थापना 1948ला झाली होती. आलं लक्षात? मुख्यालय कुठे बघा? दिल्लीमध्ये मुख्यालय. आणि याचा उद्देश काय बघा? पोलीस खात्याशी संबंधित संशोधन आणि विकास. पुढचा प्रश्न आहे बघा,
फोर्स 1 काय आहे तर महाराष्ट्र पोलीस कमांडो बल आहे फोर्स 1. आलं लक्षात. हे कशासाठी स्थापन केलं होतं तर 26/11चा जो काही आतंकवादी हमला झाला होता त्यासाठी याची स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं आहे. आणि याची रचना NSG प्रमाणे बघा. हे महाराष्ट्राचं कमांडो पथक आहे बघा. आणि याचा उद्देश आहे दहशतवादी हल्ल्यापासून मुंबईची सुरक्षा करणे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कुठं पुण्यामध्ये बघा. लक्षात ठेवा मित्रांनो. CIDचा लॉंग फॉर्म काय होतो लक्षात ठेवा मित्रांनो. क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. स्थापना काय झाली 1905 मध्ये. सध्या मुख्यालय कुठे बघा पुण्यामध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला पुण्यामध्ये मुख्यालय बघा. आणि याचं कार्य बघा किचकट गुन्ह्यांचा तपास करणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बघा. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो. एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडला गेलास त्यावर पोलिसांचा ACB. लक्षात ठेवायचं आपल्याला ACB हा जो काही विभाग आहे तो कार्य करतो बघा. लक्षात ठेवा. केंद्र सरकारचा कर्मचारी जर लाच घेताना पकडला तर त्याला CVC अथवा CBI. लक्षात ठेवा CBI कार्य करत असते. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्र पोलीस दलाचं पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचं पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरामध्ये तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला हे पाहावयास मिळतं. कुठं पुणे जिल्हा. लक्षात ठेवा मित्रांनो. पोलीस दलाचं संशोधन आणि आधुनिकीकरण करण्यासाठी पुणे या ठिकाणी पोलीस संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आलेली बघा. ही संस्था पोलिसांविषयी संशोधन विकास प्रशिक्षण आणि सुधारक प्रशासन या संदर्भात काम करते. पोलीस दलाचं आधुनिकीकरण करण्यासाठी संस्था मदत करत असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता CRPC मधील कलमनुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना कोणत्या कलमानुसार आहेत पहा. लक्षात ठेवा. तर मित्रांनो जो काही CRPC कायदा आहे हा 1973 सालचा आहे. परंतु आता या कायद्याच्या जागी नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कायदा तयार केलेला आहे बघा. या कलमाद्वारे मोठ्या गुन्ह्यामध्ये आरोपीला विना वॉरंट अटक करता येतं. आणि विना वॉरंट अटकेचा जो काही कलम आहे मित्रांनो तो CRPC नुसार कलम 41 आहे बघा. लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतीय पोलीस कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे. भारतीय पोलीस कायदा तर 1861. लक्षात ठेवा 1861चा भारतीय पोलीस कायदा बघा. 1857 या उठावानंतर भारतामध्ये अनेक प्रशासकीय बदल झाले बघा. अनेक प्रशासकीय बदल झाले. पोलिसांशी संबंधित भारतीय पोलीस कायदा 1861 साली लागू करण्यात आला. आणि महाराष्ट्र पोलीस कायदा लक्षात ठेवायचा मित्रांनो 1951 ला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो. IPC म्हणजे काय तर IPC म्हणजेच काय भारतीय दंड संहिता. लक्षात ठेवा भारतीय दंड संहिता. लॉर्ड मॅकेलेने भारतीय दंड संहिता तयार केला होता 1860 ला. लक्षात ठेवा मित्रांनो 1860 साली त्याला कायद्याचं स्वरूप मिळालं. आता IPC 1860 या कायद्याच्या जागेवर भारतीय न्याय संहिता 2023 हा कायदा बनवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो. पोस्को ऍक्ट हा कायदा कशाविषयी आहे तर पोस्को मित्रांनो बाल लैंगिक अत्याचाराविषयी संदर्भात. लक्षात ठेवायचं आपल्याला बाल लैंगिक अत्याचारा संदर्भामध्ये पोस्को कायदा आहे बघा. तर मित्रांनो पोस्कोचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट. लक्षात ठेवायचं आहे फेन्सेस ऍक्ट. आणि मित्रांनो हा जो काय कायदा आहे हा कायदा 2012चा आहे बघा. लक्षात ठेवा 2012 सालचा आहे पोस्को ऍक्ट. 18 वर्षाखालील लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास हा कायदा लागू होतो. IPC कायद्यामध्ये लैंगिक गुन्ह्यामध्ये दिलेल्या शिक्षेहून व्यापक स्वरूपाची शिक्षा पोस्को कायद्यात करण्यात आली बघा. हा कायदा मुलं आणि मुली. लक्षात ठेवायचं आहे मुलं आणि मुलींसाठी सुद्धा या ठिकाणी लागू होतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य कोणत्या अधिनियमामध्ये आहेत. पोलीस पाटील यांची नेमणूक आणि कर्तव्य तर करेक्ट आन्सर आहे बघा ग्राम पोलीस अधिनियम 1967. लक्षात ठेवायचं आपल्याला. तर मित्रांनो गावामधील कायदा सुव्यवस्था राखण्याचं कार्य कोण करत असतं तर पोलीस पाटील करत असतो. पोलीस पाटील हे गावातील शेवटचं शासकीय पद असतं बघा. कायदा आणि सुव्यवस्था सोबतच महसुलाचा न्याय आणि निवडायचं काम सुद्धा पोलीस पाटील करत असतात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. FIR चा लॉंग फॉर्म काय आहे तर FIR चा लॉंग फॉर्म आहे बघा फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. लक्षात ठेवायचं सगळ्यांना फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. अगला क्वेश्चन पहा. माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये एखाद्याच्या जीविताला कारणीभूत असणारी माहिती
किती कालावधीमध्ये देणे बंधनकारक आहे? किती कालावधीमध्ये देणं बंधनकारक आहे? तर 48 तासामध्ये. लक्षात ठेवायचं आपल्याला, 48 तासामध्ये देणं हे बंधनकारक आहे बघा, आलं लक्षात. आणि माहितीचा अधिकार हा कायदा या अंतर्गत एखाद्या व्यक्तीला जीवितास कारणीभूत असणारी माहिती ही 48 तासाच्या आत देणं आवश्यक आहे. आणि अशी माहिती सर्वसाधारण परिस्थितीमध्ये 30 दिवसाच्या आत देणं आवश्यक असतं बघा. माहिती अधिकार कायदा 2005 हा जनतेला माहिती मागण्याचा हक्क प्रदान करतो. बरोबर, माहिती मागण्याचा हक्क प्रदान करतो. आणि या कायद्याचा बहुतांश भाग हा महाराष्ट्र माहिती अधिकार कायदा 2002 मधून घेण्यात आलेला आहे. माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसामध्ये माहिती देणं आवश्यक आहे? तर 30 दिवसांमध्ये मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला, 30 दिवसामध्ये देणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 30 दिवसामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा, मकोका हा कायदा कशा संदर्भात आहे? मकोका, तर मित्रांनो हा जो काही कायदा आहे हा संघटित गुन्हेगारी. लक्षात ठेवायचं आपल्याला, संघटित गुन्हेगारी संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये संघटित गुन्हेगारी कायदा म्हणजे मक्का कायदा आहे. हा कायदा संघटित गुन्हेगाराशी संबंधित आहे आणि या अंतर्गत गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यात येते. आणि तसंच अशा गुन्ह्यातील आरोपांना लवकर जामीन सुद्धा मिळत नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, 1988 लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यामधील व्याख्येप्रमाणे लाच म्हणजे काय? तर लाच म्हणजे काय? पैसे घेणे, त्याचबरोबर मौल्यवान वस्तू सुद्धा घेणे, हे दोन लाच म्हणजे याचा अर्थ होतो. बरोबर. आणि मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं, या अंतर्गत लाच देणे आणि लाच घेणे दोन्ही पण गुन्हे आहेत बघा. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्य करत असतो आणि केंद्र सरकारचं CBI, लक्षात ठेवायचं आपल्याला, CBI हा संस्था कार्य करत असते बघा. लाच ही पैशाच्या स्वरूपामध्ये असेल किंवा एखादी मौल्यवान वस्तूच्या स्वरूपात सुद्धा असू शकते. बरोबर. लाच स्वीकारली नाही तर लाच मागणे सुद्धा या ठिकाणी गुन्हाचे बघा. पुढचा प्रश्न आहे, सदोष मनुष्यवधीची भारतीय दंडविधान संहितामधील योग्य कलम कोणतं? सदोष मनुष्यवधाची, तर कलम 301. लक्षात ठेवायचं आपल्याला, कलम 301. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नानवीज या ठिकाणी मित्रांनो हे आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? नानवीज या ठिकाणी. राज्य राखीव पोलीस दल प्रशिक्षण केंद्र नानवीज या ठिकाणी हे केंद्र पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यामध्ये बघा. या ठिकाणी जे काही SRPF किंवा राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं बघा. राज्य राखीव पोलीस दलाचं ते एकमेव प्रशिक्षण केंद्र आहे. महाराष्ट्र पोलिसांसाठी 9 ठिकाणी प्रशिक्षण केंद्र आहेत बघा. PSI DYSP यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक या ठिकाणी सुविधा केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, राज्य राखीव पोलीस दलाच्या गटाच्या प्रभारी अधिकाऱ्याला काय संबोधलं जातं? तर समादेशक असं संबोधलं जातं. लक्षात ठेवायचं आपल्याला, समादेशक. राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखास समादेशक असं म्हणतात. समादेशक पोलीस महासंचालक दर्जाचे असतात आणि सध्याचे. पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. SRPF ची स्थापना दिवस कधी असतो? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो 6 मार्चला असतो बघा. स्थापना कधी झालेली आहे? 1948 मध्ये स्थापना झालेली बघा, 6 मार्च 1948 ला. बरोबर. मुख्यालय कुठे बघा? गोरेगाव, मुंबई या ठिकाणी SRPFचं मुख्यालय. कुठं? गोरेगाव मुंबई या ठिकाणी बघा. प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड या ठिकाणी. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर पाहिलं आपण आत्ताच, गोरेगाव या ठिकाणी स्थिती. लक्षात ठेवायचं आपल्याला, गोरेगाव. स्थापना पुरंदर या ठिकाणी झालेली आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली होती? तर 1948 ला झाली होती. लक्षात ठेवायचं आपल्याला, पुरंदर या ठिकाणी 6 मार्च 1948 ला. बरोबर. आणि 6 मार्चला SRPF दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारचं निमलष्करी दल कोणतं आहे? तर SRPF. लक्षात ठेवायचं आपल्याला, SRPF. प्रधानमंत्री भारत सरकार यांची सुरक्षा आणि व्यवस्था सांभाळणारी मुख्य संस्था कोणती आहे? SPG. लक्षात ठेवायचं आपल्याला, SPG ही संस्था असते बघा. SPG म्हणजे काय? स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. हा कायदा बघा SPGचा 1988 ला आला होता. कधी? 1988 ला आला होता. आणि कार्य काय असतं बघा, पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीय यांची सुरक्षा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक. लक्षात ठेवायचं आपल्याला, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक.
NSGचा लॉंग फॉर्म होतं बघा, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, बरोबर. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर स्थापना कधी झाली होती NSGची? 1984ला स्थापना झाली होती. कधी? 1984ला स्थापना झाली होती. कायदा 1986चा आहे. ऑपरेशन जे काय ब्लू स्टार झालं होतं ते सुद्धा NSGने केलं होतं. कोणतं? ऑपरेशन ब्लू स्टार. पुढचा प्रश्न आहे पहा, ग्रे हाऊंड्स. काय प्रश्न आहे बघा, ग्रे हाऊंड्स हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचं आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2, तेलंगणा या राज्याचं आहे. कोणत्या? प्रश्न मित्रांनो, कोणत्या राज्याने ट्रान्सजेंडरना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली आहे? तर ट्रान्सजेंडरना बघा या ठिकाणी मोफत शिक्षण तामिळनाडू राज्याने या ठिकाणी याची घोषणा केलेली. लक्षात ठेवा, तामिळनाडू. ट्रान्सजेंडरना सर्व शैक्षणिक खर्च राज्य सरकार, ट्युशन आणि हॉस्टेल फी सुद्धा राज्य सरकार भरणार आहे. राज्य सरकारने यांसाठी तामिळनाडू ट्रान्सजेंडर कल्याण मंडळाला 2 कोटी रुपये दिलेले आहेत बघा. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दर महिन्याला 1,000 रुपये मानधन सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे. दर महिन्याला 1,000 रुपये. 2008मध्ये ट्रान्सजेंडरसाठी विशेष कल्याण मंडळ स्थापित करणारं तामिळनाडू हे पहिलं राज्य सुद्धा बनलेलं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, 11व्या आंतरराष्ट्रीय कठपुतळी महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर हे चंदीगड या ठिकाणी करण्यात आले. कुठं? चंदीगडमध्ये. चंदीगडमधील बघा टागोर थिएटरमध्ये शनिवारी 11व्या आंतरराष्ट्रीय पपेट फेस्टिवलला सुरुवात झालेली पहा. हा महोत्सव 17 ते 21 फेब्रुवारी, किती? 17 ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत आयोजित करण्यात आला होता. भारतीय अमेरिकन संसद सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी शिकागो मासिकाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीमध्ये कितवं स्थान पटकवले आहे? तर यांनी बघा 24वा नंबरचा या ठिकाणी स्थान पटकवलेलं आहे बघा. कितवं? 24वं स्थान पटकवलेलं असून यासह बघा ते सर्वोच्च स्थान प्राप्त करणारे दक्षिण आशियाई वंशातले पहिलेच व्यक्ती ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकतेच किती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स राष्ट्राला समर्पित केल्या आहेत? त्याचं उत्तर आहे बघा 5. किती केलेले आहेत बघा? 5 या ठिकाणी समर्पित केलेले आहेत. भारतामधील आरोग्य सेवा. काय प्रश्न आहे? भारतामधील आरोग्य सेवा पायाभूत सुविधा आणि सर्वांना बळ देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 5 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था राष्ट्राला समर्पित केलेल्या आहेत. कोणकोणत्यात बघा, राजकोट गुजरात या ठिकाणी एक, त्याच्यानंतर भंटीडा पंजाब या ठिकाणी, रायबेरेली उत्तर प्रदेश या ठिकाणी, त्यानंतर कल्याणी पश्चिम बंगाल आणि मंगलागी आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा. हे आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, प्रत्येक वर्षी मराठी भाषा गौरव दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो 27 फेब्रुवारी. लक्षात ठेवायचं आपल्याला, 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रामधील ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो, हा जन्मदिवस आहे. हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो. आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 27 फेब्रुवारी हा जो काही दिवस आहे मित्रांनो, हा भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला होता. 1 मेला बघा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, जगातील सर्वात मोठं प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा कोणत्या राज्यामध्ये स्थापित करण्यात येणार आहे? तर गुजरात. लक्षात ठेवायचं मित्रांनो, गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. तर मित्रांनो गुजरातमधील जामनगरमध्ये हे स्थापन करण्यात येणार आहे. 3000 एकर जागेमध्ये पसरलेला हा जो काही प्रकल्प आहे बघा, किती? 3000. याचा उद्देश आहे बघा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने भारतात आणि परदेशात जखमी आणि शोषित आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांचा बचाव, उपचार आणि काळजी आणि पुनर्वसन करण्यासाठी वनतारा. लक्षात ठेवा, वनतारा हे एक छत्र उपक्रम चालू करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत भारत सरकारकडून किती रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे? तर यामध्ये बघा 6,000 रुपये या ठिकाणी आपल्याला मदत मिळणार आहे. लक्षात ठेवायचं, ही एक केंद्र सरकारची पुरस्कृत योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जाते बघा. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना 5,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात आणि उर्वरित 1,000 रुपये
जननी सुरक्षा योजनेअंतर्गत मातृत्वाच्या लाभाच्या अटीनुसार संस्थात्मक प्रसूतीनंतर दिले जातात. अशा प्रकारे एका महिलेला सरासरी 6,000 रुपये मिळत असतात. किती? 6,000 रुपये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्रामची लिंक सुद्धा टाकलेली आहे.